देशात गॅसच्या टंचाईचा फटका अनेक व्यवसायांना बसतोय. मात्र अशा संकटाच्या काळामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होतीये. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या ओझर इथं उभारलेला बायोगॅस प्रकल्प आता अनेकांसाठी आदर्श ठरतोय. पाहूयात. सध्या जगभरात जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं प्रभावित झालंय तर म्हणजे इंधन पुरवठा आणि त्याच्यामध्ये गॅस जो आहे त्याची टंचाई आपण सातत्याने ऐकतोय आणि त्याच्यामुळेच कुठेतरी गॅसची गरज कशा पद्धतीने आपल्याला भागवता येईल यासाठी काही नानाविध प्रयोग करता येतील का, कारण केवळ LPG गॅसवर आपण अवलंबून आहे. मात्र आपण जर पाहिलं इथं बायोगॅस प्रकल्प जो आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये ओझर जे आहे म्हणजे अष्टविनायकपैकी एक असलेलं ठिकाण, या ठिकाणी जर आपण हा पाहिलं तर बायोगॅस प्रकल्प हा इथे कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यामुळे इथली जी गॅसची गरज आहे म्हणजे इथे श्री क्षेत्र ओझरमध्ये अन्नदान छत्र आहे आणि त्याद्वारे अनेक भाविकांना अन्नदान केलं जातं. यासाठी कमी दरामध्ये इथे ती थाळी उपलब्ध असते आणि याच्यासाठी जे स्वयंपाकाला गॅस लागतो तो याच बायोगॅस प्रकल्पामधून तयार होतो आणि त्याच्यावर हे स्वयंपूर्ण असं त्यांचं हे संपूर्ण अन्न छत्रालय चालतं. आणि ही जी संकल्पना आहे ही निश्चितच आपल्याला एक दिशा देणारी आहे. मात्र ही कशी कार्यान्वित झाली, कल्पना कशी आली, याच्यासाठी आपण इथले काही ट्रस्टी आहेत आणि हा जो प्रोजेक्ट राबवत आहेत ते संतोष सहाणे आहेत. मुळात आपल्याला ह्या प्रोजेक्टची कल्पना कशी आहे? जे जेवण बनतं म्हणजे भोजनालयामध्ये अन्नछत्रामध्ये जे जेवण बनतं त्यात थोडंफार उष्ट राहतं किंवा शिल्लक राहायचं. मग त्याचं नक्की काय करायचं असा प्रश्न आमच्यापुढे होता. मग त्यानंतर अशी कल्पना आली. सहाने सरांनी पण एकदा व्हिजिट केली होती आणि त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली की तुम्ही जे वेस्ट फेकून देता त्याच्यापेक्षा आपण एक बायोगॅस तयार करू, त्यातूनच इंधन निर्मिती होईल, गॅस निर्मिती होईल आणि ते आपण बायोगॅससाठी वापर करू शकतो. मग त्या पद्धतीने आमच्या माइंडमध्ये आलं आणि आम्ही त्यांना होकार दिला आणि प्रोजेक्ट. निश्चित. आता माझ्या पाठीमागे जर ऐकलं तुम्ही तर अशा पद्धतीने इथे लग्नाच्या जे काही सोहळे आहेत ते देखील होतात, सामुदायिक विवाह सोहळे, त्या दरम्यान देखील मोठं अन्नदान होतं. काय कशी परिस्थिती ही निर्माण झाली आणि कशातून ही कल्पना सुचली? आपल्याकडे सामुदायिक विवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. तसे अन्नछत्र ही रोजचे साधारणतः 1,500 ते 2,000 लोक अन्नछत्रामध्ये भोजनाला येतात आपल्याकडे. त्यातून उरणारं वेस्ट आपण किती प्रयत्न केला तरी लोक वेस्ट हे ठेवतातच. मग त्यातून होणारं अन्न उरणारं अन्न आम्ही कसं आपल्याला प्रकल्पात वापरता येईल असा आम्ही प्रयत्न केला. निश्चित. हा जो प्रकल्प आहे साधारणतः कधीपासून चालू आहे, कारण जर प्रकल्प एखादा राबवला तर तो चालतो का, हा ही खरी शंका असते. आता किती दिवसांपासून हा प्रकल्प सुरू आहे आणि तो प्रभावीपणे राबवला जातोय का? 2023 साली आपण प्रकल्प कार्यान्वित केला आणि आजपर्यंत तो पूर्ण क्षमतेने नाही म्हणता येणार, कारण आपण 1 टन भविष्याचा वेध घेत 1 टनाचा प्रकल्प आहे. सध्या 500 किलो आपण मटेरियल मिळतं, कारण गावात सगळे हॉटेल्स आणि महाप्रसादालय त्याचबरोबर असणारे लग्न कार्य याचं उरलेलं सगळं अन्न आपण यामध्ये वापरत असतो आणि त्यातून सुमारे 20 ते 25 किलो गॅस दररोज तयार होत असतो. 1 टनाला 40 किलो असा एक रेशो आहे. त्याचबरोबर जे शेतीला लागणारं सेंद्रिय खत आहे त्यापासून त्याची आपण निर्मिती करत असतो आणि त्यामुळे हा प्रकल्प देवस्थानचा प्रकल्प असल्यामुळं सतत कार्यान्वित असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने चालवला जातो. निश्चितच याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण बायोगॅस आपल्याला पाहतोय संपूर्ण जगामध्ये काय परिस्थिती आहे आणि जर आपण त्याच्यासाठी काय उपाय शोधत असू तर हे बायोगॅस प्रकल्पासारखे प्रकल्प निश्चितच वरदान. आपण म्हणतो ना की गरज ही शोधाची जननी आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपल्याला जेव्हा याची गरज निर्माण झाली त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कुठे गॅस उपलब्ध होऊ शकतो किंवा ऊर्जेमध्ये कशा पद्धतीने वेस्टेजचं रूपांतर करू शकतो यासाठीचे हे प्रोजेक्ट आपल्याला लाभदायी ठरू शकतात आणि ज्या पद्धतीने ही परिस्थिती आहे त्याच्यावरचा तो उपाय देखील ठरू शकतो. भाभा ॲटॉमिक रिसर्चने जे केलेलं हे संशोधन आहे ते घरापासून तर अगदी व्यवसायापर्यंत उपयोगी ठरताना दिसत आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, ओझर, पुणे.